नमस्कार. पोस्ट ऑफिस GDS म्हणजेच ग्रामीण डाकसेवक या पदासाठी संपूर्ण भारतभर 28,000 पेक्षा जास्त जागांसाठीची भरती प्रक्रिया अर्ज करण्याची लिंक सध्या ऍक्टिव्ह आहे. अर्ज केला जाऊ शकतो. यामध्ये महाराष्ट्रासाठी सुद्धा खूप जास्त जागा असून तुमच्या 10वीच्या गुणांच्या आधारे तुम्ही महाराष्ट्रामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये अर्ज करू शकता. आता कोणत्या जिल्ह्यामध्ये निवड घेण्याचे चान्सेस संधी जास्त आहे जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकतं, निवड होऊ शकते, असा कोणता जिल्हा निवडावा याबाबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. 10वीमध्ये कमी गुण असताना सुद्धा काही जिल्हे असे आहेत ज्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. मागची जर कट ऑफ पाहिली तर कट ऑफ नुसार आपल्याला अंदाज येतो. सगळी माहिती जाणून घेऊयात. 10वीला जर चांगले गुण असतील तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवक भरती 2026 साठीची माहिती आपण जाणून घेऊयात. पोस्ट ऑफिस GDS म्हणजे ग्रामीण डाकसेवक. यामध्ये भरती 2026 साठीची मोठ्या प्रमाणावर सध्या चालू आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख ही मला वाटते 14 फेब्रुवारी आहे. कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज आलेत याची सुद्धा विस्तारित माहिती व्हिडिओ आपण यावर लवकरच घेणार आहोत. आता या राज्यामध्ये किती जागा आहेत याची माहिती आपण गेल्या व्हिडिओमध्ये एक लिंक आपण शेअर केली होती. त्यामध्ये चेक केलं जाऊ शकतं की तुमच्या जिल्ह्यामध्ये ग्रामीण डाकसेवकसाठीच्या किती जागा आहेत. आता सगळ्यात पहिल्यांदा पाहूयात कोणत्या पदासाठी कामाचं स्वरूप हे काय असतं. तर यामध्ये भरतीमध्ये 3 पदे आहेत: ब्रांच पोस्टमास्टर, असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर आणि डाकसेवक. प्रत्येक पदावर कामाचं स्वरूप कसं आहे तर ब्रांच पोस्टमास्टर सर्वात वरिष्ठ हे स्थानिक पद आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन व्यवहार यामध्ये करावे लागतात. डाकसेवा पदांचं वितरण रेकॉर्ड ठेवणं हेडलाईन डिव्हाइस आहे, मोबाईल वापरून काम करणं आवश्यक असतं, ज्यामध्ये ब्रांच पोस्टमास्टरची जबाबदारी असते. आणि यामध्ये पगार जो आहे 12 ते 29,000 प्रति महिना इतका दिला जातो. त्याच्यानंतर असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर मुख्य शाखा प्रमुखांना सहाय्य करणं असतं. तिकीट आणि स्टेशनरी विक्री असते. डाक आणि वितरण असतं. सरकारी योजनांचा प्रचार करणं यामध्ये येतं. पगार जो आहे 10 ते 24,000 साधारणतः असतो. त्याच्यानंतर डाकसेवक स्टॅम्प विक्री असते. वितरण आणि रेल्वे ऑफिस सेवा संबंधीची कामे आहेत ही करावी लागतात. तुमच्या जिल्ह्या तुमच्या गावाचे जे तुमच्या जिल्ह्या तालुका किंवा डिव्हिजन जे आहे पोस्ट ऑफिसचं त्या अंतर्गत येणाऱ्या गावांसाठी हे काम करावं लागतं. या ठिकाणी सुद्धा 10,000 ते 24,000 दरम्यान जो पगार आहे हा दिला जातो. आता हे सर्व पदे जे आहेत केंद्रीय सरकारखाली येतात, म्हणजे शासनाच्या सेंट्रल गव्हर्नमेंट जॉबमध्ये येतात. त्यामुळे नोकरीची परमनंट नोकरीची स्थिरता आणि सरकारी शासकीय नोकरीचे जे फायदे आहेत या ठिकाणी मिळतात. आणि त्या कारणामुळे यासाठी खूपच लाखोमध्ये अर्ज जे आहेत येतात. यासाठीची वयोमर्यादा काय असते अर्ज करण्यासाठी? कोणी अर्ज करावेत लवकरात लवकर शक्य होईल तेवढ्या 18 ते 40 वयोमर्यादा असते. यामध्ये SC/ST साठी 18 ते 45 आहे. OBC साठी 18 ते 43, म्हणजे साधारणतः 18 ते 40 वर्षाच्या दरम्यान असणारे जे उमेदवार आहेत यासाठी अर्ज करू शकतात. 10वीमध्ये जर चांगले गुण असतील तर या ठिकाणी निवड होण्यासाठीचे चान्सेस हे जास्त असतात. आता निवड कशी होते तर परीक्षा नाही, फक्त 10वीच्या गुणांच्या आधारे निवड केली जाते. यामध्ये कोणतीही मुलाखत नसते. शैक्षणिक गुणवत्ता 10वीच्या टक्केवारीवर तुम्हाला निवड होण्याची शक्यता असते. त्यामुळे अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या 10वीतील टक्केवारीवर लक्ष द्यावे. आता यामध्ये बदल काय झालाय, 650ची जी गुणांची जी टक्केवारी होती त्यांनाच फक्त यामध्ये चान्सेस आहे. 500 गुणांपैकी जे उमेदवार होते त्यांना अर्ज करण्यासाठीची संधी आता मिळत नाहीये. नवीन बदल झालाय त्यामुळे त्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठीची संधी ही सध्या मिळत नाहीये. तर अंतिम तारखा शेवटची तारीख आहे 14 फेब्रुवारी. 14 फेब्रुवारी पर्यंत अर्ज जो आहे ऑनलाईन पद्धतीने केला जाऊ शकतो. आता मागच्या वर्षीची कट ऑफ काय आहे हे आपण पाहूयात, जेणेकरून तुम्ही जर अर्ज करत असाल तुमच्या जिल्ह्यासाठी तुम्हाला निवड होण्यासाठी किती गुण आवश्यक आहेत आणि इतके जर गुण असतील 60, 70, 80 इतके गुण असतील तुम्ही अर्ज करावा का नाही हे आपण जाणून घेऊयात. तर कट ऑफ जर पाहिली मागच्या वर्षीची विभागाची कट ऑफ, यामध्ये प्रत्येक जी डिव्हिजन आहे यामध्ये ओपनसाठी वेगळी, SC साठी वेगळी, ST साठी वेगळी, OBC साठी वेगळी आहे, EWS साठी वेगवेगळे कट ऑफ असतात. कारण जागांची संख्या, अर्जदारांची गुणवत्ता आणि स्थानिक स्पर्धा हे प्रत्येक ठिकाणी वेगळे असते. त्यामुळे असे जिल्हे निवडा ज्या ठिकाणी
जी स्पर्धा आहे ही कमी असेल तर त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतील. मागील वर्षी डिव्हिजनमध्ये कट ऑफ जे आहेत हे बदलले होते. काही ठिकाणी फारच कमी कट ऑफ गेले होते, उदाहरणार्थ 45-50%, तर काही ठिकाणी खूप जास्त 88 ते 90 अशा पद्धतीचे कट ऑफ होता. आता यामध्ये सुद्धा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या वर्षी 500 गुण 550 गुण असणारे उमेदवार सुद्धा अर्ज करू शकत होते, मात्र यावेळेला 650 पैकी उमेदवारांना संधी आहे. त्यामुळे यामध्ये थोडीशी कॉम्पिटिशन स्पर्धा ही कमी होण्याची शक्यता असणार आहे. त्यामुळे कट ऑफ हा थोडासा 4 ते 5%, 5 ते 10% हा खाली येऊ शकतो. तुम्हाला अंदाज येतो तुमच्या जिल्ह्याला, डिव्हिजनला अपेक्षित कट ऑफ जो आहे किती असेल, आणि त्या ठिकाणी जिथे कमी कट ऑफ दिसतोय त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. तुमची टक्केवारी अंदाजापेक्षा जास्त असेल तर तुम्ही पात्र आहात असे समजू शकता. कमी असल्यास तुम्हाला इथे संधी करून अर्ज करून उपयोग होणार नाहीये. त्यामुळे शेवटची माहिती अत्यंत चांगल्या पद्धतीने पाहावं. पहिल्यांदा पाहू शकता गोवा डिव्हिजन महाराष्ट्राशी संबंधित आहे, पण इथे तुम्हाला कोकणी भाषा येणं म्हणजे कोकणी भाषा तुम्ही शिकलेली असणं आवश्यक आहे, ते सुद्धा लक्षात ठेवणं आवश्यक आहे. विविध वर्षामध्ये ओबीसी, ओपन, एसटी कॅटेगरीसाठी कट ऑफ वेगवेगळे आलेत. काही ठिकाणी ओपनचा कट ऑफ जो आहे 65% केला आहे, ओबीसी साठी जवळपास, एसटी साठी 60%, 43-47% गोवा डिव्हिजन साठी खाली आला आहे, कारण त्या ठिकाणी उमेदवार कमी अर्ज करतात. मात्र स्थानिक भाषेचं ज्ञान सुद्धा त्या ठिकाणी आवश्यक आहे. 47% पर्यंत केलेला आहे. विभागनिहाय वर्षनिहाय कट ऑफ हा मोठ्या प्रमाणामध्ये बदलू शकतो. या वर्षी सुद्धा कट ऑफ 5 ते 10% खाली येणार आहे असा अंदाज आहे. आता संपूर्ण ऑल इंडिया पाहिलं तर अरुणाचल प्रदेश, आपण अरुणाचल प्रदेशसाठी अर्ज करू शकत नाही, फक्त महाराष्ट्रासाठी. पण अरुणाचल प्रदेश या ठिकाणी काही ठिकाणी कट कॅटेगरीनुसार अर्ज संख्या कमी आल्यामुळे कट ऑफ जो आहे हा कमी लागला होता. कट ऑफ सूची जी आहे कशी वापरू शकता, तर मागील वर्षाचा कट ऑफ जो आहे कट ऑफ पेक्षा जास्त असेल, यावेळेला कमी कट ऑफ लागतोय असा अंदाज आहे की कमी येऊ शकतो कट ऑफ. त्यामुळे पाहू शकता जिथे जास्त कट ऑफ असलेले डिव्हिजन असतील या ठिकाणी तुम्ही अर्ज करू नका. महाराष्ट्रासाठी सांगतोय, फक्त महाराष्ट्रासाठीचा विचार करा. जिथे जास्त तुमचा कट ऑफ असेल, विविध वर्षाची कट ऑफ तुम्ही ट्रेंड करू शकता, कम्पेअर करू शकता, आणि त्यानुसार तुम्ही ज्या ठिकाणी कमी असेल त्या ठिकाणी अर्ज करू शकता, कारण त्या ठिकाणी अजून कमी होऊ शकतो. आता उदाहरणार्थ तुम्हाला 70% आहे 10वीसाठी, तर या ठिकाणी तुम्हाला जर अर्ज करायचा आहे त्या ठिकाणी पाहू शकता तुमचं जर कट ऑफ जो आहे गेल्या वर्षीचा 75 ते 80 असेल तर या ठिकाणी तुम्ही चान्स देऊ शकता, संधी घेऊ शकता, अर्ज करू शकता. मात्र 70% पेक्षा कमी म्हणजे 60% असेल तर या ठिकाणी सुद्धा अर्ज करून उपयोग होणार नाहीये, कारण 5 ते 6 लिस्ट लागतात आणि तरी सुद्धा त्या खाली जो तुमचे जे लिस्ट असते त्यामध्ये येत नाहीये. पहिल्या लिस्टमध्ये 80 ते 90% इतकेच उमेदवार असतात, आणि त्याच्यानंतर खाली यामध्ये जर आलात तुम्ही तर यामध्ये 70 ते 80% दरम्यान जास्तीत जास्त बदल होतो, 80 ते 90% दरम्यानच जातं. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तुमच्या 10वीच्या प्रमाणपत्रातील टक्केवारी बरोबर आणि स्पष्ट असणं आवश्यक आहे. तुमचा जो नंबर आहे, सर्टिफिकेटचा नंबर किंवा तुमचा सीट नंबर, त्या ठिकाणी तुम्हाला हा टाकावा लागतो, नाही तर अर्ज सुद्धा रद्द होऊ शकतो. चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो, हे महत्वाचं आहे. वयोमर्यादा आपण सांगितलेली आहे, फी जी आहे खूपच कमी आहे, 100 रुपये. त्यामुळे खूप जास्त मोठ्या प्रमाणावर अर्ज जे आहे हे दिले जातात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे का सगळ्यात जास्त अर्ज येतात, कारण पगार जो आहे हा चांगला आहे, 10वीच्या शैक्षणिक पात्रतेवर आधारित असून सरकारी नोकरी, शासकीय नोकरी असल्यामुळे खूपच जास्त अर्ज या ठिकाणी येतात. आणि तुमच्या 10वीच्या टक्केवारी आणि कागदपत्रांची प्रत, सगळ्या गोष्टी तुमच्या जवळ अगोदरच तयार असणं आवश्यक आहे, कारण लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला फक्त 7 ते 8 दिवसामध्ये त्या ठिकाणी कागदपत्र पडताळणी, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जावं लागतं. त्यामुळे सगळी कागदपत्र तुमच्या जवळ, तुम्हाला जर संधी वाटत असेल 90% पेक्षा जास्त चांगले गुण असतील तर या ठिकाणी तुम्हाला संधी ही जास्त बनते आणि तुम्ही त्या ठिकाणी तुमची यामध्ये सिलेक्शन मिळवू शकता. त्यामुळे तुमचे कागदपत्र जे आहे DV साठी हे आत्ताच तयार असणं आवश्यक आहे. शेवटची तारीख लक्षात ठेवा, अजूनही अर्ज केला नसेल तर करू शकता. 14 फेब्रुवारी 2026 मागची व्हिडिओ आहे, त्यामध्ये कसा अर्ज करायचा संपूर्ण माहिती मी सांगितलेली आहे, चेक करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही जर कमी डिव्हिजन असलेला, कमी कट ऑफ असलेला जो जिल्हा आहे या ठिकाणी सिलेक्ट केला, तुम्हाला चान्सेस जे आहे संधी ही बनवू शकते. ती बनवण्यासाठीची लवकरच आपण जी प्रत्येक जिल्ह्याने आहे
कॅटेगरी आहे, किती अर्ज आलेत याच्या संदर्भात RTI केलेला आहे, याची माहिती उपलब्ध झाल्यानंतर सुद्धा एक डिटेलमध्ये व्हिडिओ यावर घेणार आहोत. अशा सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठी डुक्कर भारतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.